नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काल संपूर्ण दिवसभरामध्ये आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ दिलाच होता की ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत किंवा KYC झाली नाही आहे त्यांनी यापूर्वीचा आपला व्हिडिओ नक्की पहा. त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हप्ते वितरण. लक्षात घ्या, मार्च महिना आता उजाडलेला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरण संदर्भात अनेक चुकीच्या तारखा सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. तर याच्यामध्ये सध्या एक समोर आली बातमी म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा जो लाभ आहे तो वितरित झाला त्याच लाडक्या बहिणींना पुढचा लाभ येणार हे मात्र कन्फर्म आहे. पण याच्यामध्ये लक्षात घ्या की सध्या जो हप्ता वितरित होणार आहे तर याच्यामध्ये फेब्रुवारी आणि लक्षात घ्या की मार्च महिन्याचे 2 हप्ते एकत्रित मिळणार अशा प्रकारची बातमी सध्या सोशल मीडियावरती प्रसारित होत आहे आणि मोठ्या प्रमाणावरती लाखोंच्या संख्येने या लाडक्या बहिणी आहेत अशा प्रकारच्या बातम्या पाहत आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना या 3,000 रुपयांसंदर्भातली आपण सत्यता पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च तर या 2 महिन्यांचा हप्ता आहे लाडक्या बहिणींना मिळणार आहे. पण हे 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता फार कमी आहे. जरी मार्च एंडिंग असेल किंवा मार्च अखेरपर्यंत सगळ्या आर्थिक जी कामं आहेत ती पूर्ण करायची असली तरी देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि फेब्रुवारी तर या 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. साधारणतः आपण सांगितलंच होतं की या आठवड्यामध्ये अजून आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये लक्षात घ्या होळीचा सण आहे. त्यामुळे सुट्टीचे दिवस देखील काही जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळे या दिवसांव्यतिरिक्त पुढील काही दिवसांमध्ये याच आठवड्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लक्षात घ्या की फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरणाचा शासकीय मान्यता देणारा GR येईल आणि त्याच्यानंतर पुढील आठवड्यामध्ये हप्ते वितरण होण्याची शक्यता आहे. पण याच्यामध्ये मार्च आणि फेब्रुवारी तर हे 2 हप्ते एकत्रित मिळण्याची कोणतीच शक्यता नाही आहे. सोशल मीडियावरती अनेक ठिकाणी सांगितलं जात आहे की लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, मार्च आणि फेब्रुवारी तर या 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळणार. पण याच्या संदर्भातली शक्यता फारच कमी आहे. आपण या संदर्भात माहिती घेतच आहोत. राहिला प्रश्न फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचा तर याच आठवड्यामध्ये GR कोणत्याही वेळी प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर पुढील आठवड्यामध्ये साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता आला अशा सर्वच पात्र लाडक्या बहिणींना लक्षात घ्या की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येणार आहे. आता प्रतीक्षा आहे GRची मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणेची आणि त्याच्यानंतर आहे हप्ते वितरणाची. या संदर्भात आपण माहिती घेतच आहोत. तर या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ज्या लाडक्या बहिणीची KYC त्रुटी दुरुस्ती झाली नाही आहे त्यांनी लवकरात लवकर ही KYC दुरुस्ती करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला लाभ आहे तो मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारची ही आत्ताची महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.